पार पडणार? आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 65 इमारतींचा विषय घेऊन युडी सेक्रेटरी आसिम कुमार गुप्ताजी यांच्याबरोबर बैठक झाली। त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह त्याचबरोबर रेव्हेन्यूचे अधिकारी होते, महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर कलेक्टर महोदय देखील ठाणे हजर होते आणि त्या 65 इमारतीमधील प्रतिनिधी आणि आमचे सगळेच नगरसेवक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। 65 इमारतींचा जो विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे, ज्याच्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत की ह्या इमारती बांधत असताना याच्यामध्ये जी डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली त्या अनुषंगाने त्या 65 इमारतींवरती कारवाई करावी। पण ह्या 65 इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत रहिवासी, यांना कुठलीच माहिती नव्हती की ह्या इमारती बांधताना किंवा खरेदी करताना रजिस्ट्री करताना याच्यामध्ये डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली होती। रेराच्या डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल किंवा कल्याण डोंबिवली पालिकेमधील डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल, घेताना पूर्ण ज्या प्रकारे कुठलंही आपण लीगल फ्लॅट विकत घेतो तशाच प्रकारे जे आहे या सगळ्या लोकांनी तिकडे फ्लॅट विकत घेतले। त्यानंतर त्यांना माहिती पडलं की अशा अशा गोष्टी चालू आहेत। तर त्यासाठीच आता ही बैठक, मला वाटतं आता तिसरी-चौथी बैठक जी आहे ती युडीमध्ये झालेली आहे। ह्या बैठकीमध्ये असं डिसाईड करण्यात आलं की सर्वात अगोदर हे जे लोक ज्यांचे फ्लॅट्स आहेत त्यांना मालकी हक्क त्या जागेवरती, ज्या जागेवरती इमारत उभी आहे त्याच्यावरती कसा मिळेल, हा प्रस्ताव जो आहे हा कोऑपरेटिव्ह असेल, रेव्हेन्यू असेल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर महोदय असेल, हे सगळे मिळून एक प्रस्ताव पॉलिसी बनवतील आणि ती जी आहे ती कॅबिनेट पुढे जे आहे ते सादर करतील। त्याचबरोबर काही इमारती अशा आहेत की त्याच्यामध्ये FSIचं उल्लंघन जे आहे ते झालेलं नाहीये, तर ते कशा प्रकारे रेग्युलराईज करता येईल का याच्यावरती देखील विचार जो आहे हा सुरू आहे। आणि आत्ता 18 तारखेला कोर्टाची तारीख आहे आणि त्या कोर्टाच्या तारखेमध्ये हे जे 65 इमारतीमधील सगळे रहिवासी आहेत त्यांना देखील पार्ट म्हणून कोर्टाने सांगितलेलं आहे। ती एक चांगली बाब आहे की ते स्वतः जे आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते कोर्टापुढे मांडू शकतील। मुळात विषय असा आहे की ही कम्प्लिटली इलिगल अनऑथराइज्ड बिल्डिंगा नाही आहेत, ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ते काही डॉक्युमेंटेशनची जी आहे ती फॉर्जरी झालेली आहे। तर ह्याच्यामधून मधला मार्ग कसा निघेल, लोकांना त्यांचा मालकी हक्क कसा मिळेल आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई कोर्टाला करायची आहे ती कारवाई जी आहे ती कोर्ट जे आहे ते त्यांच्या अखत्यारीत जे आहे ते करू शकते। फक्त मालकी हक्क आणि नंतर डीम कन्व्हेन्स हा जर झाला तर मूळ जो मालक आहे, मूळ जो फ्लॅट धारक आहे त्याला त्याचा हक्क जो आहे तो अबाधित राहील आणि भविष्यामध्ये त्याला त्याचा जो काय नुकसान जे आहे ते नुकसान होणार। पुढच्या महिन्याभरानंतर महापालिका निवडणुका घोषित होतील, आचारसंहिता लागेल, त्याच्या आधी हा प्रश्न, त्याच्या अगोदरच 18 तारीख कोर्टामध्ये आहे, त्या 18 तारखेच्या अगोदर कॅबिनेटमध्ये जे आहे हा प्रस्ताव गेला पाहिजे आणि कॅबिनेट जे काही डिसिजन देईल त्याच्या अनुषंगाने आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत। वेगळा प्रश्न असा आहे की काल 2 ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, कुठेतरी मतचोरी आणि सगळ्या याच्यामध्ये मतचोरी। आता जे बिहारमध्ये यांनी केलं, जे बाकी ठिकाणी हे करतायत, तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मला वाटतं जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा हे सगळे कारणं जे आहेत हे समोर येत असतात। सर, रवींद्र चव्हाण यांनी थेट आरोप लावलेला आहे की मतचोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कुठेतरी मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ जो आहे तो पाहायला मिळतो। थेट त्यांचा रोख जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडे पाहायला मिळतो। अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसूनच ती याद्या तयार झाल्यात असा थेट आरोप करत आहेत। इलेक्शन कमिशन जी आहे ही इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहे आणि मला वाटतं जो काही त्यांना हरकत घ्यायचा असेल तर त्यांनी जे आहे हे आपल्याला सगळे अधिकार जे आहे हे दिलेले आहेत लोकशाहीने। त्याच्यामध्ये जाऊन जर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं इलेक्शन कमिशनचा जो परवीव आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त बोलू शकत नाही। परंतु विरोधक म्हणतात की मतचोरी होते, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, परंतु आता सत्ताधारी देखील म्हणतात की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। मग मतदार याद्यांमध्ये घोळ हा नाहीच आहे त्यामुळे? नाही, मी असं म्हणत नाहीये। मी म्हणतोय की जर अशा कुठल्या गोष्टी असतील
तर त्याचं इलेक्शन कमिशननी जी आहे ती शहानिशा केली पाहिजे. दुबार मतदार जे आहे तो मुद्दा आपल्याला वारंवार पुढे येताना पाहायला मिळतो. मग तो अगदी मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये दुबार मतदारांचा मुद्दा वारंवार होतो. सगळं निवडणूक आयोगाचा विषय ते आता निवडणूक आयोगाने हे देखील सांगितलेलं की जिथे जिथे दुबार मतदार आहे तिथे जे आहे स्टार मार्क जो आहे हा करण्यात आलेला आहे. तर हे एक्सप्लेनेशन जे आहे ते इलेक्शन कमिशनकडून देण्यात आलेलं आहे. बदलापूर म्हणणं आहे की महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे कोणासाठी? मराठी माणसासाठी. अरे असं थोडी असतं. मराठीचा मुद्दा जो आहे घेऊन किती दिवस जे आहे निवडणूक लढवणार. मराठी माणसासाठी मुळात या दोन्ही पक्षांनी जे आता एकत्र आलेले आहेत, एक पक्ष बोलवतो तर संपलेला पक्ष आहे, आता मतांसाठी जे आहे निवडणुकीसाठी एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा हा पुढे करण्याचं काम हे करतायत. मुळात ह्यांना प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तेव्हा मराठी माणसासाठी काय केलं. मराठी माणूस जो आज महानगरपालिका क्षेत्रामधून, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधून जो आज कर्जतमध्ये, बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये स्थायिक झाला, तो कशामुळे गेला. त्याला जे आहे त्याचं हक्काचं घर जे आहे ते इथे मिळालं नाही. लोक ट्रान्झिटमध्ये 14 वर्ष, 15 वर्ष इथे मराठी माणूसच राहतोय ना. त्याच्यासाठी तुम्ही कधी विचार केला नाही की त्याला ट्रान्झिटमधून बाहेर काढायचं आणि त्याला चांगलं त्याचं हक्काचं घर द्यावं. त्याचा विचार जो आहे तो महायुतीच्या सरकारने केलं. शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जे आहे बीडीडी चाळीचा विषय असेल किंवा रमाबाई नगरचा विषय असेल किंवा मागाठाणेमधील बाधित असलेले ट्रान्झिटमध्ये राहणारे लोक असतील त्यांचा विषय असेल, हे सगळे जे निर्णय घेतले ते महायुतीच्या सरकारने घेतले आणि त्यांना घरं देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे मराठी माणसाला. तर मराठी माणूस जो आहे आज मराठी करून आणि मराठी माणसाची शेवटची निवडणूक, तुम्ही कोण ठरवणार आहे मराठी माणसाची शेवटची निवडणूक काय करून. आज मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर, त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि महायुतीच्या मागे जो आहे मराठी माणूस जो आहे खंबीरपणे उभा राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचे जिथे जिथे उमेदवार आहेत ते थेट महायुतीच्या मित्रपक्षांना आव्हान देताना पाहायला मिळत आहेत. ते थेट म्हणतात की तुमचा इथं जरी आमदार असला तरी बाप आमचा मुख्यमंत्री, तुमचा बाप मुख्यमंत्री आहे म्हणून. कोणाला काय म्हणायचं आहे. मला वाटतं खाली इलेक्शनमध्ये छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा आता उभे आहेत तेव्हा या सगळ्या घोषणाबाजी असतील, डायलॉगबाजी असतील हे करत राहणार. युती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल, ही युती जी आहे ती घट्ट आहे, अबाधित आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये जे पक्षप्रवेश झाले होते त्यानंतर कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला होता. आता सगळं हे सुरळीत झालं असं हलगर्जीपणा झाला असं म्हणायचं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आजूबाजूच्या महानगरपालिका असतील, मला वाटतं ह्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये ज्या आहेत ह्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर महायुतीचा जो आहे हा महापौर बसला पाहिजे. हा पहिल्यापासून जे आहे हे शिंदेसाहेबांचं असेल किंवा आमच्या सगळ्यांचं मत आहे की महायुतीचा महापौर जो आहे हा सगळ्या महानगरपालिकेवरती बसला पाहिजे. त्याच्यामध्ये कोण काय वेगळं बोलत असेल, जर कोणाला काय आजमावायचं असेल तर आता काही नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. हे भाजप पाळत नाही, हे भाजप पाळत नाहीये का ते तुम्ही सांगताय की महायुतीचा बघा हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आज अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या समोर लढते, बदलापूरमध्ये लढते, पण ह्या सगळ्या निवडणुका लढत असताना एक डिसिप्लिन जो आहे, कोणावरती काय टीका करायची ह्याचं मला वाटतं एक रूपरेषा जी आहे हे सगळ्याच नेत्यांनी जे आहे ते पाळलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, आता हे प्रचार करत असताना विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे प्रचार करतायत, कोणावरती जे आहे टीका करत नाही. ही जी आहे ही फ्रेंडली फाईट जी आहे ती काही ठिकाणी जी आहे युती आहे, काही ठिकाणी जी आहे ही आपले लोक जे आहेत ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. पण मला वाटतं प्रत्येकाने जे आहे हे सगळ्या काय बोलतो त्याला डिसिप्लिन जे आहे ते राखलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. बदलापूरमध्ये एकाच घरामध्ये 6 जणांना तिकीट दिले त्यावर टीका होते. मला नाही वाटत ते, कारण की त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं पण काम जे आहे ते काही लोकांचं चालू आहे.
माध्यमांशी मंत्रालयात संवाद साधताय. मात्र दुसरीकडे ठाण्याच्या जवळ मैत्री बंगल्यावरती उद्धव ठाकरे आज आणि संजय राऊत यांची भेट घ्यायला गेले. चांगलं आहे ना मग. विचारपूस केली पाहिजे प्रत्येकाने. आजारी असलो तर माणूस त्याच्या घरी जाऊन विचारपूस जे आहे ते करत असतो. श्रीकांत हिंदी में आज कल आदित्य ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस की और वोट चोरी का आरोप लगाया. उन्होंने कहा कि एक ही पते पर 38 वोटर्स हैं, 26,000 देखिए से ज्यादा पते हैं. ये वोट चोरी का जो मुद्दा है वो अभी पुराना हो गया है. बिहार में भी इन्होंने ये आजमाने का काम किया, लेकिन वहां पर रिजल्ट क्या आया, एनडीए पूरे बहुमत से वहां पर चुनकर आई. तो वही काम यहाँ पर आज महाराष्ट्र में करने की कोशिश यहाँ पर कर रहे हैं. तो जब हार सामने नजर आती है तो ऐसे अलग अलग कारण जो है सामने लाने का काम कुछ लोग यहाँ पर करते हैं. लेकिन मुझे लगता है कि मतदार और लोग जो है समझदार है. इसमें ये भी कहा है कि अगर हमारी बातें इलेक्शन कमीशन नहीं मानते तो सड़कों पर भी उतरेंगे और कोर्ट का दरवाजा भी खटखटाएंगे. देखिए, अभी तक तो कोर्ट ने भी कहा है और इलेक्शन कमीशन ने भी कहा है कि आपको कोई दिक्कत है मतदार सूची में तो आप लिखित में मुझे दीजिए. लेकिन राहुल गांधी भी नहीं दे रहे और बाकी भी कोई नहीं दे रहे. मुझे लगता है कि उनको इलेक्शन कमीशन के पास सीधे जो है जाना जरूरी है. सर, एसआईआर को लेकर राहुल गांधी ने ट्वीट किया है कि एसआईआर जो है वो सुधारना नहीं है बल्कि जबरदस्ती थोपा हुआ जुल्म है और इसका विरोध जो है पश्चिम बंगाल में भी लगातार किया जा रहा है. अभी बिहार में भी इन्होंने विरोध किया, पश्चिम बंगाल में भी विरोध कर रहे हैं. लेकिन मुझे लगता है कि जो ये आरोप लगा रहे कि वोट चोरी का या एक ही पते पर इतने सारे लोग हैं या कुछ लोग शिफ्ट हो गए, उनका नाम आज भी मतदार सूची में, कुछ लोगों की डेथ हो गई, उनका भी नाम आज मतदार सूची में. एसआईआर, ये सब का उत्तर एसआईआर है. जब एसआईआर होगा तभी ये सब करेक्शन जो ये खुद ही लोग आरोप लगा रहे हैं वो सब करेक्शन करने का काम एसआईआर के माध्यम से होगा. तो दोनों तरफ से बात करने का काम विरोधियों के माध्यम से, राहुल गांधी जी के माध्यम से हो रहा है. सर, राम मंदिर प्रधानमंत्री ने आज बहुत बड़ी बात है, आज बहुत बड़ा दिन है कि आज हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के हाथों और आरएसएस के अध्यक्ष मोहन भागवत जी के हाथों वहां पर ध्वजारोहण करने का कार्यक्रम आज वहां पर हुआ. और मुझे लगता है कि हर एक भारतीय के लिए एक अभिमान का क्षण है. जिस दिन राम मंदिर बना था वो भी एक अभिमान का क्षण था और आज पूरा राम मंदिर बनकर तैयार हुआ और उसके ऊपर आज ध्वजारोहण हुआ. हर हिंदू के लिए बहुत बड़ा आनंद देने वाला दिन है. और मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का यहाँ पर बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ कि उनके पहल से जो लोगों को बात असंभव लग रही थी वो संभव करके दिखाने का काम हमारे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया. बहुत सारे नेता जो है राम मंदिर दर्शन करने के लिए नहीं पहुंचे और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि एक आंतरिक मंदिर जो बता रहे थे. विपक्ष को क्या करना है, विपक्ष के लिए अभी कुछ बचा नहीं है. एटलीस्ट वो राम मंदिर में जाए, वहां पर दर्शन ले और प्रभु राम जी से कहे कि हमें अच्छी बुद्धि दे आने वाले समय के लिए.